हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात? आज वेगळी अशी रेसिपी तयार करणार आहोत. त्यासाठी बघा आम्ही घेतले 2 कप तांदूळ आणि त्याचप्रमाणे आपल्याला लागणार आहे त्यासाठी हरभऱ्याची डाळ. 2:1 असं प्रमाण आहे. ही रेसिपी ना माझ्या नंदेने मला शिकवलेली आहे लग्नानंतर. त्या राहतात गुजरातमध्ये. त्यांच्या स्टाईलची आपण रेसिपी थोडं मी वेगळं काही ॲड केलेलं आहे. त्याप्रमाणे आपण यात बघूया रेसिपी कशी होते. याला हंडो किंवा हंडवा पण म्हणतात गुजराती स्टाईलमध्ये. आपण हे स्वच्छ असं पाण्याने धुवून घेणार आहोत. तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ स्वच्छ अशी धुवून यात पाणी ॲड करून रात्रभर याला भिजवायला ठेवायचं आहे. स्वच्छ असं पाण्याने धुवून घ्यायचं आहे आधी. मग रात्रभर दोघं डाळ आणि तांदूळ वेगवेगळ्या भांड्यात आपण भिजवायला ठेवणार आहोत रात्रभर. ही हरभऱ्याची डाळ घेतली आहे. 2:1 प्रमाणे लक्षात ठेवा. हंडवा म्हणतात त्याला. त्यानंतर आपण सकाळी उठून आपण हे तांदूळ आणि डाळ मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेणार आहोत. थोडं जाडसर राहिलं तरी चालेल. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे. 2 स्टेपमध्ये मी हे केलेलं आहे. डाळ पण तशीच घ्यायची आहे. थोडं जाड बारीक असलं तरी चालतं आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे. हे सारण आपल्याला सर्व मिक्स करून एक चांगलं असं मिक्स करा, जेणेकरून हे सर्व मिक्स होईल. आणि एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला याला रिलॅक्स करायला ठेवायचं आहे. 10-15 मिनटं झाल्यानंतर आपण त्यासाठी एक वाटण तयार करणार आहोत. त्यात हिरवं मिरचीचं वाटण म्हणतात. त्यात मिरची, अद्रक, लसूण, जिरे असं घालून घेणार आहोत. त्याचप्रमाणे कांदा आणि टोमॅटो कापून घ्यायचं आहे बारीक. त्यात आपण हे वाटण केलेलं ते ॲड करतो आहे. कांदा, टोमॅटो ॲड करायचा आहे. त्याचप्रमाणे यात टाकायचं आहे आपल्याला हे बटाट्याचं किस मी थोडं टाकलं होतं यातमध्ये, काहीतरी नवीन म्हणून. चटणी, हळद, चवीनुसार मीठ यात ॲड करायचं आहे. आणि हे पूर्ण सारण असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये सर्व मिक्स केल्यानंतर असं काही हे बॅटर आपल्याला दिसेल. जास्त पातळ करायचं नाही आहे, मीडियमच राहू द्यायचं. त्यानंतर गॅसवर आपल्याला कढई ठेवून घ्यायची आहे. कढईमध्ये 2-3 पळी तेल टाकून थोडं मोहरी आणि तीळ अशी त्याला गार्निशिंगसाठी आपल्याला ही टाकायची आहे. आणि त्यात हे बॅटर ओतून थोडंसं पसरवून घ्यायचं आहे. आणि 1 मिनिटासाठी याला आपल्याला स्टीम देऊन घ्यायची आहे किंवा परतवून घ्यायचं आहे त्यात. हे बघा असं एक साईड होईल, नंतर परत दुसऱ्या साईडने पलटवून घ्यायचं आहे. त्यात पण तेल टाकायचं. छान असं ही रेसिपी तयार होईल. ही बघा, ही आपली रेसिपी तयार आहे. आपण खाऊन पाहूया कशी झाली आहे. एक बाईट मी घेतला आहे. छान होते, मध्ये स्पंजी आणि वरून क्रिस्पी लागतं. खूप छान लागतं. अशा पद्धतीने रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान झालेली आहे. अशी काही ही हंडवा रेसिपी आपली तयार आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.